शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळे तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानी आई बाबा सोबत जायची. सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची. मधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. एका रविवारी अशीच फिरत बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहती सहज उभी राहिली. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. ए मुली, थांब, चल पैसे काढ. कसले पैसे? मला कुठून माझ्या मिठाईचा वास घेते त्याचे पैसे. अहो, पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे ते पैसे दिलेच पाहिजेत. काय माणूस आहे हा, नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो. वासाचे पैसे खुळाच दिसतोय. शिवानी काहीतरी सुचले. ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते. आई बाजारातून निघून आलेल्या चिल्लर पैशाची थैली दे ग मला. काय कशाला पाहिजे? अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या. मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी गेल्या. हातातील चिल्लर पिशवी शिवानी वाजवली. मिळाले पैसे? कसले पैसे? कुठे मिळाले? अहो मी तुमच्याकडून काय घेतलं? मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज. बरोबर की नाही? बरोबर गर्दीतले लोक म्हणाले. आता हलवाईचा चेहरा पाण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र ऐकीत पैशांची पिशवी घेऊन